नमस्कार. जनगणमन या विचारमंचावर आपले सहर्ष स्वागत आहे. आपण पहिला व्हिडिओ घेतला होता जनगणमन विचारमंचाच्या वतीने. तो होता राष्ट्रपिता महात्मा गांधी की गोडसे. आणि हा व्हिडिओ आपण लोकांच्या मधून घेतला होता. लोकांचं याच्याबद्दल मत विचारात घेतलं होतं आणि त्याच लोकांना जेव्हा आपण प्रश्न विचारला तर त्याच्याबद्दल गांधीजींच्याबद्दल काही अफवाही आपल्याला त्यातून समजल्या आणि त्या अफवाचं उपाय किंवा त्या अफवाचं निरसन किंवा काय खरं होतं आणि काय खोटं आहे किंवा काय सत्य आहे आणि काय असत्य आहे या सगळ्या गोष्टींच्या आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरं म्हणून आज आपण ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत डॉक्टर कुमार सप्तर्षी यांना भेटत आहोत आणि त्यांची मुलाखत घेऊन त्यांच्याकडूनच आपण या प्रश्नांची उत्तरं घेत आहोत. तर डॉक्टर, माझा पहिला प्रश्न असा असेल, भारत आणि पाकिस्तानच्या फाळणीला जबाबदार कोण आहे? भारत आणि पाकिस्तान या फाळणीला जबाबदार कोण असं म्हटलं तर त्याला पहिली जबाबदारी येते इंग्रजांची. त्याचा पुरावा म्हणजे इंग्रजांनी फक्त इथंच फाळणी केली असं नाही, जगभर त्यांनी आपापल्या सोयीनं सत्तांतरण करताना देशांच्या फाळण्या केल्या. आज इस्रायल आणि पॅलेस्टाईन युद्ध आहे, हे सुद्धा इंग्रजांनी आपल्या ताब्यात असताना इस्रायल निर्माण केलं आणि त्यातून जे विस्थापित झाले लोक ते म्हणजे पॅलेस्टाईन आहे आणि ते आपल्या भूमीकरता झगडा करतायत. आणि इस्रायल हे राष्ट्र बनवलं दुसऱ्या महायुद्धानंतर, कारण ज्यू लोकांनी ज्यू हे हुशार लोक, त्यांनी शोध लावून पहिलं महायुद्ध आणि दुसरं महायुद्ध ब्रिटिश कसे जिंकतील यासाठी मदत केली होती. पहिल्या महायुद्धामध्ये ॲकॅक रणगाड्यावरती बसणारी तोफ, ॲकॅक तोफ म्हणतात त्याला, ती विमानाचा वेध घेऊ शकायची. त्यांनी युद्धाचं पारडं पालटलं. आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये हा अणुबॉम्बचा जो शोध आहे तो ज्यूनीच लावलेला आहे. तर याच्या उपकाराची परतफेड म्हणून इस्रायली लोकांना म्हणजे त्यातल्या ज्यूंना जे परागंदा व्हावं लागलं होतं येशू ख्रिस्ताच्या नंतर, त्याला झाले 2000 वर्ष, तर त्या जागी त्यांना त्यांची जमीन परत दिली. पण ही इंग्रजांनी दिली म्हणून त्यांना मिळाली. तर जसं इस्रायल झालं तसंच त्यांनी पाकिस्तान केलं, कारण त्यांच्या अमेरिका यांचं लष्कराचे सिद्धांत असतात आणि ते दुसरा सिद्धांत येईपर्यंत प्रत्येक धोरणामध्ये तो सिद्धांत मानला जातो. तर तो एक सिद्धांत असा आहे की माणसाला जसं हृदय असतं तसं पृथ्वीला हृदय आहे आणि ते ताश्कंद भोवती आहे, म्हणून हृदय ज्याच्या ताब्यात आहे त्याच्यामध्ये सगळं जग ताब्यात राहील. हे त्यांना माहीत असल्यामुळे त्यांना कुठल्याही प्रकरणात रशियाच्या ताब्यात असलेला तो ताश्कंदचा भाग जो आहे त्याच्यावर हेरगिरी करायला जागा पाहिजे होती. ती भारत काही द्यायला तयार नव्हतं, दिलंच नसतं. म्हणून पाकिस्तान हे त्यांनी मांडीवर घेतलेलं दत्तक मूल आहे. पाकिस्तानची भूमी अमेरिकेच्या ताब्यात आहे. आता असं कसं होऊ शकतं एका राष्ट्रात दुसऱ्या राष्ट्राची भूमी? तर हे पाकिस्तानला ते मदत करतात म्हणून हे त्यांचं दत्तक मूल आहे. पण त्याला पोषक असं वातावरण जे झालं ते सावरकरांच्या हिंदुत्ववादाच्या मुळे आणि बॅरिस्टर जिना या दोघांनाही आपापल्या समाजात गोरगरिबांचा, सामान्य माणसाचा पाठिंबा नव्हता. बॅरिस्टर मोहम्मद अली जिना हे मूळचे सेक्युलर काँग्रेसवादी, पण इंग्रज पाठिंबा देत आहेत म्हणल्याबरोबर ते लेहू बोलू लागले फार शेवटच्या काळात आणि त्याच्यामध्ये ते धर्माचं राष्ट्र पाहिजे असं म्हणाले आणि असं म्हणाले की हिंदू मुस्लिम राहत नाही. पण हा विचार मी सावरकरांपासून घेतला, कारण सावरकर 1937 साली हिंदू महासभेचं पहिलं अधिवेशन आणि पहिलेच ते अध्यक्ष झालेले सावरकर रत्नागिरीहून सुटल्यावर, त्यावेळेला त्यांनी सांगितलं की हा जो भूप्रदेश आहे भारत नावाचा तो हिंदूंच्या मालकीचा आहे आणि कारण त्यांची ही जन्मभूमी आहे आणि पुण्यभूमी आहे, त्यांचे देवदेवता इथे आहेत. ख्रिश्चन आणि मुस्लिम यांची ही जन्मभूमी आहे पण पुण्यभूमी मात्र भारताबाहेर आहे. म्हणून त्या लोकांना दुय्यम नागरिकत्व द्यावं, त्यांना इथं पाहुण्यासारखं राहावं लागेल, त्यांना अधिकार नसतील आणि हिंदूंच्या मर्जीवर राहावं लागेल. हिंदू मुसलमान एकत्र राहू शकत नाही. त्याबरोबर जिनाने उचल खाल्ली आणि जिना म्हणाले माझं तेच मत आहे
की मुसलमान हिंदूबरोबर राहू शकणार नाहीत. म्हणून मग मुस्लिम बहुसंख्य भागात पाकिस्तान आणि हिंदू याच्यामध्ये हिंदुस्थान असं होतं. त्याच्यात सावरकरांना वाटलं किंवा हिंदुत्ववाद्यांना वाटलं की भारत हे हिंदू राष्ट्र होईल, म्हणून ते खुश होते. पण प्रत्यक्षात भारत हा सेक्युलर झाला, म्हणजे धर्माचा संबंध नसलेलं शासन इथं प्रस्थापित झालं. तेव्हापासून त्यांच्यामध्ये नैराश्य पसरलेलं आहे. म्हणून पहिला 15 ऑगस्ट 47ला त्याने आपल्या घरावर तिरंगा झेंडा लावला नाही, काळे झेंडे लावले. तो काळा दिवस म्हणून साजरा केला. तर ते लोक जबाबदार आहेत. म्हणजे ते पाकिस्तान निर्मितीला का जबाबदार आहे, तर त्यांना मनात लपलेलं हिंदू राष्ट्र पाहिजे होतं आणि त्याकरता हिंदू मुस्लिम असं म्हणणं भागच होतं आणि त्यांनी दंगे केले आधी, त्यामुळे वातावरण तयार झालं. डॉक्टर, दुसरा प्रश्न असा होता की राष्ट्रपिता महात्मा गांधींनी पाकिस्तानाला 55 कोटी मिळावे यासाठी आमरण उपोषण केलं होतं, तर काय सांगाल याच्याबद्दल? हे दादांत खोटं आहे. प्रश्नामध्ये जी निवेदन आहे किंवा जी भूमिका आहे ती दादांत खोटी आहे. 55 कोटी करता त्यांनी उपोषण केलंच नव्हतं. त्यांनी उपोषण जे केलं होतं ते दिल्लीमध्ये आलेले निर्वासित धुमाकूळ घालून मुस्लिमांना मारत होते आणि गांधीजी ते तिथं जायचे, त्यांना गो बॅक म्हणायचे. ते संघवाले हिंदू निर्वासितामध्ये शिरायचे आणि म्हणायचे की तुझं दुकान वगैरे तिथे गेलं ते इथल्या मुसलमानांचं दुकान वगैरे ताब्यात घेऊ आपण, आणि ते दंगे करायचे. आणि रोज दिल्लीमध्ये सकाळी प्रेतांचा खच पडलेला असायचा. आणि सरकार होतं अंतरिम सरकार, पूर्ण सरकार नव्हतं, ते लोकशाहीने निवडून आले. ते नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल यांचं सरकार होतं. तर गांधीजी असं सांगायचे मुस्लिमांना, तुम्हाला जर जिनाचं सरकार मान्य असेल तर तुम्ही अवश्य पाकिस्तान जा, मी तुम्हाला संरक्षणाची मदत करीन, नेहरूंना आणि पटेलांना सांगून. आणि जर तुम्हाला नेहरू पटेल हे सरकार मान्य असेल तर तुम्ही जाऊ नका, तुम्हाला इथे संरक्षण देईन. आणि नेहरू गांधीजीचं जायचे आणि गांधी सांगायचे तिथे नेहरू जायचे. पण हा व्हायलन्स एका हद्दीबाहेर जायला लागल्यावर त्यांनी दोघांना वेळ लागले, त्यांना विवेक त्यांचा जागृत व्हावा म्हणून उपोषण केलं होतं. आणि ते मिटलं त्याचंही पाहायला पाहिजे ना. 55 कोटीचा कुठे संबंध होता? त्याचा संबंध होता सगळ्या जाती जमातीच्या पुढाऱ्यांनी लिहून दिलं की बापूजी आम्ही शांतता पाळू, आम्ही अहिंसेचं पालन करू आणि तुम्ही उपोषण सोडा. आणि तिथं गांधींनी जीव वाचला. 55 कोटी हा स्वतंत्र विषय आहे. भारताची रिझर्व्ह बँक त्यावेळेला लंडनमध्ये होती आणि लोकसंख्येच्या प्रमाणात जे रिझर्व्ह बँकेमध्ये गंगाजळी होती ती भारताला भारताच्या लोकसंख्येप्रमाणे आणि पाकिस्तानला पाकिस्तानच्या लोकसंख्येप्रमाणे वाटून दिली. त्याची देवाणघेवाणही झाली, कारण ही रिझर्व्ह बँक भारतात आली, पाकिस्तानात नाही गेली. म्हणून भारताच्या रिझर्व्ह बँकेमधून त्यांचं जे देणं आधी निश्चित झालं होतं ते द्यायचं होतं. त्याच्यात 55 कोटी रुपये द्यायचे राहिले होते. आणि ते सरदार वल्लभभाई पटेल यांनी याकरता थांबवले होते की पाकिस्ताननं 15 ऑगस्टच्या नंतर लगेच काश्मीरवर आक्रमण केलं होतं आणि ते टोळ्यांच्या रूपात सैन्य आलं होतं, म्हणजे टोळीवाल्यांच्या वेशात. तर या आक्रमणाला पुष्टी येईल म्हणून त्यांनी ते बंद केले होते. आणि माउंटबॅटननं गांधीजींना सांगितले की तुमचा हा आंतरराष्ट्रीय करार, तुम्ही 2 राष्ट्र झाले हे विसरता, आता हा आंतरराष्ट्रीय करार आहे, तर तुम्ही आंतरराष्ट्रीय करार पाळत नाही असं म्हणलं तर जगात तुमची पत जाईल. तर 55 कोटी देण्याचं तुम्ही आधीच मान्य केलेलं आहे, जे वाटप झाले त्यातले राहिले, तर ते कशाला तो विषय ठेवता. तर त्यावेळेला सरदार पटेलांनी आधी पैसे देऊन टाकले आणि गांधीजी येऊन सांगितले की तो प्रश्न मिटलेला आहे, युद्धापुरता मी थांबवला होता. म्हणून या विषयाचा आणि त्या विषयाचा काही संबंध नाही. बरं, नथुराम गोडसेने आपटेने आणि करकरेने हत्या तिथे केली तिघं आणि नथुराम पुढे गेला. यांनी यापूर्वी 5-6 वेळा प्रयत्न केला त्याला मारायचा. एक तर ते रेल्वेने येत असताना पुढे दगड ठेवून लोणावळ्याच्या तिथे गाडी घसरून त्यात मरावं गांधीजीने असा प्रयत्न केला. दुसरा, गांधीजीने काँग्रेसचं मेंबरशिप सोडली आणि फक्त अस्पृश्यता निर्मूलनाच्या कार्याला वाहून घेतलं.
त्यावेळेला त्या कार्याला त्याची प्रशंसा करावी, प्रशस्तीपत्र मानपत्र गांधीजींना देण्यात आलं. कारण पुण्याची म्युन्सिपाल्टी होती तेव्हा, कॉर्पोरेशन नव्हती. ती होती पुण्यामध्ये महात्मा फुलेंचे अनुयायी आणि टिळकांचे अनुयायी असं 2 गट होतेच. तर त्यावेळेला म्युन्सिपाल्टी महात्मा फुल्यांच्या गटाकडे होती. म्हणून त्यांनी अस्पृश्य निर्मूलनाच्या कार्याला गांधीजींना गौरव करून मानपत्र द्यायचं ठरवलं. तर त्यावेळेला गांधींवर बॉम्ब फेकण्यात आला गाडीवर, पण तो चुकून गांधींच्या मागे असलेल्या पोलीस गाडीवर पडला. नंतर एकाने गांधीचा हात पकडून ठेवला, तर गांधींनी झटका मारून सोडवला आणि परत गेला. म्हणजे सगळं तेच होते. दुसरा पुरावा त्याच्यात असा आहे की हिंदू महासभेचे अध्यक्ष भोपटकर वकील म्हणून होते. ते त्या हल्लेखोराच्या शेजारीच होते. तर ते चक्कर येऊन पडले बॉम्बस्फोटानंतर. तर त्यांनी पुण्यात दुसऱ्या दिवशी एक स्वतःचा सत्कार घडवून आणला आणि त्या खतरूड गांधीला कोण मारणार आहे, मारण्या इतकाही तो काही महत्त्वाचा नाही. बॉम्ब आम्हावरच फेकला होता. आम्हाला देवाच्या दयेने जी प्राणदान मिळालं, आमच्या हातून काही दैवी कार्य होणार आहे असा त्यांनी स्वतःचा सत्कार घडून घेतला. या सगळ्यामध्ये हिंदू महासभेचेच लोक होते. त्याच्यानंतर तिसरं वर्ध्याला नथुराम गोडसे आणि एक हिंदुत्ववादी ग्रस्त होते, ते शीख धर्माचे झाले होते. आणि त्यांचं तत्त्वज्ञान असं होतं की आपल्याजवळ शस्त्र बाळगत नाही म्हणून हिंदू अहिंसावादी आहेत. ते हिंदूंनी शस्त्र बाळगलं पाहिजे म्हणून ते गळ्यात पट्टा घालून त्याला एक कट्यार लावलेले असायची शेकांसारखे. हे तिथे गेले. थत्ते नाव त्यांचं, थत्ते. आणि ते करतार सिंग हे नाव घेतलं होतं त्यांनी. ते वर्ध्याला गांधीजी निघाले होते फाळणी टाळण्यासाठी जिनाबरोबर बोलणी करायला. तर तुम्ही जिनाबरोबर बोलायचं नाही असं सांगायला तिथे गेले. पोलिसांनी त्यांना आश्रमात सोडलं नाही. तर गांधी ज्या गाडीतून जाऊन होत्या, गांधीच्या गाडीच्या टायरवर त्यांनी सुरा मारून ते टायर खराब करून टाकलं होतं, पंक्चर करून टाकलं. याचाही गोडसे होता. आणि शेवटचा प्रयत्न महाबळेश्वरला गांधीजी आरोग्याकरता विश्रांती घेत होते, पण मध्ये काही वेळ लोकांना भेटायला परवानगी होती. तर असेच लोक आले असताना नथुराम गोडसे तिथे हजर होता आणि हातात सुरा घेऊन त्यांच्या अंगावर धावला. तर भिलारी गुरुजी म्हणून नंतर आमदार झाले जावळीचे त्या भागाचे, त्यांनी त्याला धरला, हात सुरा काढून घेतला. त्याला लोकांनी बदललं. तर गांधींनी भूमिका घेतली की त्याला मारू नका, त्याला माझ्याकडे चर्चेला घेऊन या. आणखीन एक पुरावा असा आहे की गांधीजींना वाढदिवसाला काही लोक देणग्या गिफ्ट आणून द्यायचे. ते सगळे आश्रम आणि कार्याला जायच्या. तर नथुराम एकदा तिथे आला. गांधीजी घरात नव्हते म्हणून तिथल्या महिलांना त्याने सांगितलं, ही माझी गिफ्ट आहे. एक टोपली होती आणि त्याच्यावर रंगीत कागद गुंडाळलेला होता, पण नक्की त्यांना द्या. आणि त्या होता फाटक्या तुटक्या चपला त्याच्यात. तर गांधीजीने संध्याकाळी प्रार्थना सभा असायची, ती पुण्यात झाली. आणि त्यावेळेला म्हणाले की कोणा एका अनामिक, नाव नाही सांगितलं त्यांनी आमच्या लोकांनी घरातल्या विचारलं त्याला, पण नाव नाही सांगितलं. पण आम्ही उघडल्यावर त्या फाटक्या तुटक्या चपला मला गिफ्ट म्हणून दिल्या. तर त्या विकून काय 7 रुपये आले. ते मी हरिजन सेवक संघाला देणगी म्हणून देत आहे. तर तिथे नथुराम हजर होता. तो उभा राहिला, म्हणला हा तुम्हाला अधिकार नाही, तुम्हाला गिफ्ट दिले, तुम्हाला दुसऱ्याला त्याचे पैसे द्यायचा अधिकार नाही. त्यावेळेला त्याचा चेहरा सगळ्यांना दिसला होता. आणि जेव्हा गांधींची हत्या झाली, नथुरामचा फोटो आला, त्यावेळेला साऊथ आफ्रिकेत असलेल्या या महिला त्यांच्या घरातल्या या सगळ्यांनी सांगितलं तोच माणूस होता जो नाव सांगत नव्हता आणि जो गिफ्ट घेऊन आला होता. म्हणजे सर्वत्र मग नथुराम गोडसे का, त्यावेळेला 55 कोटी हा विषयच नव्हता. तर हे स्वतंत्रपणे मारलेलं आहे. आणि ते मारलेले म्हणजे त्यांचं म्हणणं असं होतं, नथुराम इथे बोलायचा ना मी मारणार गांधीजीला. गांधीजी कधी म्हणाले की मी 100 वर्ष जगणार आहे, तर तो इथे SP कॉलेजच्या बोळात जो ते बोर्ड याच्यात निघतो
आपलं तिथे जे हे टिळक मंदिर आहे, आता तिथे फूड कॉर्नर झालेलं आहे, त्या तिथे 10-12 पोरं घेऊन सांगायचा, अरे तो थैरला, तो टकलू म्हणतोय की मी 100 वर्ष जगणार. जाऊन त्याला कोणीतरी सांगा, हा नथुराम इथं आहे ना, तो कसं जगू देईल 100 वर्ष, असं तो म्हणायचा. आणि सदाशिव पेठेमध्ये नथुराम हा करमणुकीचा विषय होता. हा एक निराश झालेला आत्मा होता. त्याने टेलरिंग कॉलेज काढलं, त्याच्यात घाटा आला. मग तो स्वतः शिंपी झाला, त्याच्यात घाटा आला. मग सावरकरांनी त्याला पैसे दिले आणि त्याने एक साप्ताहिक काढलं. आता ते साप्ताहिकसुद्धा त्याची भाषा म्हणजे अशी काही विचित्र होती की ते काही फार खपलं नाही, त्याला कुठेच यश आलं नाही. आणि असा हा जो फ्रस्ट्रेटेड माणूस होता, त्याला करमणूक म्हणून लोक एका आण्याचा चहा पाजून बोलतं करायचं. काय म्हणतायत तुमचे हिंदू, की तुला हिंदू झाले सगळे शंड झाले. का बुवा, का झाले? अहो तो थेरला आणि टकलू अहिंसा शिकवतो ना त्यांना, त्यामुळे सगळे शंड झालेत. त्यामुळे सगळं आपलं देशामध्ये आता पेच प्रसंग आहे, तो अहिंसेमुळे निर्माण झाला असं सांगायचं. आणि नथुरामला शेवटच्या महिन्यामध्ये गुप्त पद्धतीनं निरोप समारंभ झाले, पेढे वाटण्यात आले. आणि नथुराम भाऊ फार मोठं महान कार्य करायला, देश कार्य करायला जाणार आहेत, त्याला आपण निरोप देऊयात, असे निरोप समारंभ झाले. तर इथं 55 कोटीमुळे नथुराम गोडसेचा आत्मा तळमळला. त्या देशभक्ताला फार दुःख झाले. या थापा का मारतात हेच कळत नाही, इतकं उघड उघड आहे. हा प्लॅन होता. आणि याला हिंदुस्थानात त्यावेळेला जे राजे होते त्यांना हे स्वातंत्र्य भारताला मिळालं नको होतं. त्यांना वाटत होतं की इंग्रज गेलं, पुन्हा आपण स्वतंत्र पूर्वीची राज्य राहावीत. तर ते हिंदू महासभेला मदत करीत. तर हे पिस्तूल जे मिळालं, तो जो सिंधिया आहे आता ग्वाल्हेरचा, त्याची आर्मी इंग्रजांच्या बाजूनं दुसऱ्या महायुद्धात लढत असताना इटालीत त्यांना थोडा विजय प्राप्त झाला. तर त्यांनी त्या बटालियनकडनं त्यांची हत्यारं घेतली काढून, पण त्यातलं खास पिस्तूल होतं त्या काळातलं, त्याला फॅसिस पिस्तूल म्हणायचे. ते मुसोलिनीने तयार करून घेतलं होतं. ते फॅसिस पिस्तूल याचा जो लीडर होता त्या रेजिमेंटचा, ग्वाल्हेर रेजिमेंटचा, त्याच्याकडे होतं. तेच गांधीला त्या फॅसिस पिस्तुलांनी मारलेला आहे. आणि ते गोडसेला देणारा जो माणूस आहे परचुरे नावाचा, तो मूळचा पुणेकर, नंतर तिथे राहत होता आणि हिंदू महासभेचा नेता होता. आणि त्याला सिंधियाचे राजे हे किंवा राजे सिंधिया पंतप्रधान नेमणार होते. तर हे सगळं लिंक अगदी उघड उघड आहेत. याच्यानंतर अजून एक युवकांच्या मध्ये एक अशी संभ्रम परिस्थिती आहे की भगतसिंगांची जी फाशी आहे ती महात्मा गांधीजींच्यामुळे रोखली गेली असती, पण महात्मा गांधींनी जाणून बुजून भगतसिंगांची फाशी रोखली नाही आणि महात्मा गांधीजींच्यामुळे भगतसिंगांना फाशी मिळाली, असा जो एक संभ्रम तयार केलेला आहे, त्याच्याबद्दल काय बोलाल? हा जो संभ्रम आहे आणि याला जर आत्ताची युवा पिढी बळी पडत असेल तर हा युवा पिढीचा दोष आहे की नीट सत्य जाणून घ्यायचा ते प्रयत्नच करत नाही. आणि RSSची याचं क्रेडिट RSSला द्यावं लागेल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला, की ते या मुलांना पकडतात, सांगतात, त्यांना एक बाजू खरी वाटते, दुसरी बाजू काय आहे नाण्याची हे मुलं प्रयत्नच करत नाही. व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी हे अंतिम सत्य सांगणारी युनिव्हर्सिटी आहे असं समजतात. ते वाचन करत नाही, माहिती नाही त्यांना. ते लक्षात घेतलं पाहिजे की भगतसिंग हा कम्युनिस्ट होता. त्याच्या पार्टीचं नाव हिंदुस्तान रिपब्लिक सोशलिस्ट पार्टी होतं. म्हणजे त्यावेळेला असं होतं की धर्मावर आधारित राजकारण करणारेच लोक फक्त अखिल भारतीय हा विशेषण लावायचे नाही. अखिल भारतीय काँग्रेस याची जी पार्टी ती अखिल भारतीय रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी भगतसिंगाची. बाकीची हिंदू महासभा, मुस्लिम लीग याला ऑल इंडिया नव्हतंच, कारण त्यांना अखंड इंडिया नको होता. आता ते काही सांगू देत, आउट ऑफ गिल्ट की आम्हाला अखंड भारत करा,
त्यांना ऑल इंडिया नकोच होता, त्यांना मुसलमानांना हाकलायचंच होतं. तर भगतसिंगाला लोकांच्यामध्ये जागृती करण्याकरता आणि ती डाव्या विचारांची जागृती करण्याकरता त्याने बॉम्ब टाकला. त्याच्यात कोणी मेलं नाही बॉम्बमध्ये, म्हणून मग मध्ये जे आडवे आले त्यांना त्यांनी मारलं. आणि दुसरं त्याच्यातलं महत्त्वाचा भाग आहे, त्याला फाशी जायचंच होतं. कारण नेहरू भेटले होते, जवाहरलाल नेहरू. गांधी भेटले का आणि जवाहरलाल नेहरू भेटले का, हे एकच होते जवाहरलाल आणि ते. तर जवाहरलाल भेटल्यावर माझ्या ह्याच्याकरता प्रयत्न करू नका, फाशीची शिक्षा जाऊन जन्मठेपेची व्हावी, असं त्यांनी सांगितलं होतं. तसंच त्यांनी आपल्या आईवडिलांना कळवलं होतं की माझ्याकरता तुम्ही इंग्रजांकडे शिक्षा कमी करण्याकरता भीक मागू नका. आणि आयर्विन होता त्यावेळेला दुसऱ्या प्रकरणात आयर्विन करार झाला होता, म्हणून आयर्विनचा गांधींचा संवाद होता. तर आयर्विनला त्यांनी सांगितलं की तुम्ही फाशी देताय आणि तो एवढ्या तरुणांचा नेता आहे, त्याला खूप मानतात, तर तुम्ही ते फाशीची सजा रद्द करा, तुम्हाला दुसरी काय द्यायची ते द्या. त्यांनी पण इंग्लंडच्या गव्हर्नमेंटला विचारलं. ते त्यावेळेला फोन नव्हते, तारा करून विचारायचे. तर त्याच्यात विचारलं तर तो स्वतः फाशी जायला तयार आहे. त्याला कन्वर्ट करून नको आहे ती सजा कमी करणं. आणि त्याला टेररिस्ट म्हणायचं का देशभक्त म्हणायचं, असा प्रश्न होता. आणि मग त्या टेररिस्टला म्हणून इंग्लंडचं जनमत आणि तिथलं सरकारचं मत याच्यातून आयर्विनने गांधींना सांगितलं की मला माफ करा, मी तुम्हाला मदत करू शकत नाही. पण गांधींनी खूप प्रयत्न केले होते त्याला वाचवण्याचे. गांधींनी भगतसिंगाला वाचवण्याचे प्रयत्न काय, सावरकरांची सुद्धा जन्मठेप 50 वर्षाची होती, ती कमी करावी म्हणून तुम्ही प्रयत्न करा, असं त्यांचे बंधू त्यांच्याकडे विनंती करायला गेले. आणि त्यांनी सांगितलं आम्ही माफी मागायला तयार आहोत. तर गांधींनी बाकीच्यांना सांगितलं होतं माफी मागायची नाही आपल्या अन्वयानं आणि कुठल्याही दया घ्यायची नाही. पण ते म्हणाले की सावरकर तुम्ही माफी मागायलाच तयार आहात तर तुम्ही अवश्य परत अर्ज करा आणि तुम्हाला माफी मिळेल आणि मी प्रयत्न करीन तुम्हाला सोडण्याकरता. म्हणजे तो विरोधक आहे, त्याला आपल्या अन्वयाचे त्यांनी लावले नाहीत. आणि हा भगतसिंग तर याला ते देशभक्तच मानायचे. तसंच त्यांचं प्रेम जसं भगतसिंगावर होतं तसंच नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यावरही होतं. आणि नेताजी सुभाषचंद्र बोसनी आझाद हिंद रेडिओ सुरू झाला त्यावेळेला पहिलं जे व्याख्यान दिलं ते सांगितलं की बापूजी मी सैन्य घेऊन येतो आहे ब्रिटिश सैन्याशी लढाई करायला, माझ्याबरोबर जपानी सैन्य आहे. मी सिंगापूर, जावा, सुमात्रा, अंदमान जिंकत आता ब्रह्मदेशातून येतो आहे. मोरंग गावाला पहिल्यांदा येतो आहे. मोरंग गाव हे आता जे आपण ऐकतो आहे त्या मणिपूरमध्ये आहे. तिथपर्यंत आले ते स्वतः आणि पुढे जपानी सैन्य. पण गांधी म्हणाले त्याने असं म्हणलं की यू आर फादर ऑफ नेशन, तुम्ही ह्या देशाचे राष्ट्रपिता आहात, तुमचा आशीर्वाद मिळाल्याशिवाय माझी दिल्लीची मोहीम कशी सफल होईल. तर गांधींनी अशी भूमिका घेतली की ब्रिटिशांपेक्षा जॅपनीज क्रूर असतात, क्रूर आहेत असा गौगो आहे. कारण चीनमध्ये त्यांनी इतके अत्याचार केले आणि ते प्रत्यक्ष चांगकाई शेखकडून त्यांनी ऐकले. चांगकाई शेखमध्ये आला होता आणि तो कलकत्त्याला होता. गांधीची त्यांची भेट झाली आणि त्याच्या बायकोला इंग्रजी येत होतं म्हणून ते भाषांतर करून सांगायचे आणि गांधींनी समजून घेतलं. आणि जपानच्या सैन्याने इंग्रजांना जिंकलं तर त्याच्यातून भारत स्वतंत्र कसा होणार, जपानचं राज्य येईल. म्हणून तर त्यांनी भारत छोडो घेतलं. परंतु त्याच्यावर भयंकर प्रेम होतं. 3 दिवस एकदा लागोपाठ 3 दिवस त्याने सुभाषबाबूंनी गांधीबरोबर प्रवास केला होता आणि ते शेवटी म्हणाले तू उतावीळ आहेस. त्यांना घाई झाली ती स्वातंत्र्य मिळण्याची. आणि त्याच्यानंतर गांधींनी दांडी मार्च केला या भेटीनंतर. मग सुभाषबाबूच म्हणाले की गांधीजी वयस्कर झाले म्हणून भारतीय स्वातंत्र्य लढ्याची चळवळ वयस्कर झाली नाही, कारण त्यांना हे गांधींच्या पोतडीतून डोक्यातून काहीतरी निघेल, एक मिठावरनं कुठं मिळेल असं वाटायचं आणि मिठावरनं देश पेटला म्हणून तेही खूप आदर करायचे त्यांना.
तर याचं श्रेय हिंदुत्ववाद्यांनी अगदी म्हणजे भगतसिंगाचे वकील झाले. भगतसिंग जर जीवन झाला परत तर पहिल्यांदा हिंदुत्ववाद्यांना कडेलोट करील त्याचा. तर म्हणाल तुम्ही माझे अनुयायी नाही आहात, मी अखिल भारतीयवाला आहे, तुम्ही एक धर्मवादी आहात, मी धर्मवादी नाही, मी कम्युनिस्ट आहे, साम्यवादी आहे आणि मी गांधींचा खूप आदर करतो असं म्हणलं असतं. असं पण म्हणलं जातं की महात्मा गांधीजींच्या चरित्रावरतीही खूप मोठे प्रश्न उभारले जातात. काही हिंदुत्ववादी संघटना तर त्यांच्यावरती स्त्रीलंपट गांधी असंही आरोप करतात. तर तुम्ही काय बोलाल याच्याबद्दल? असं आहे की गांधीजीकडे सर्वात सामर्थ्यवान कोणती गोष्ट होती तर त्यांचं शील, चारित्र्य. गांधी भारतात आल्याबरोबर 15 सालाच्या आसपासच पुण्यातल्या अवंतिकाबाई गोखले यांनी एक चरित्र लिहिलं गांधींचं. त्याला लोकमान्य टिळकांची प्रस्तावना आहे आणि ते म्हणाले ह्या माणसाच्या मागे लोक का जातात, आफ्रिकेत त्याने हे कसं सगळं जमवलं. तर मला असे वाटते की गांधीजी जवळ शील आहे. लोकमान्य टिळकांनी त्यांना शीलाबद्दल मार्क दिलेले आहेत. तर या हिंदुत्ववाद्यांचा अभ्यास, स्वतःला ते टिळकपंथी मानतात म्हणजे ओरिजिनल, पण टिळकांचे विचार देखील मान्य नाही. टिळकांनीच आपला वारसदार म्हणून गांधीला नेमलं होतं, गांधीला मानलं होतं आणि त्यांना म्हणत होते की मी आलो असतो आफ्रिकेत पण माझी तब्येत बरी नसते म्हणून मी येत नाही, पण तुझं कार्य मला फार समजून घेण्यासारखं आहे. आणि टिळकांचा वारसा म्हणूनच गांधींनी चालवला. आणि अशा वेळेला त्यांना शीलभ्रष्ट करणे, शीलभ्रष्ट म्हणणे, असं ज्यांचं शील रोज भंग होतं त्यांनी म्हणणे हाच एक वदतो व्याघात आहे. म्हणजे जशी कडू साखर असू शकत नाही तसा शीलभ्रष्ट गांधी असू शकत नाही, पण शीलभ्रष्ट हिंदुत्ववादी असू शकतो. तर त्यांनी म्हणणं आणि त्याला जर तरुण पिढी बळी पडत असेल तर या तरुण पिढीला कोण वाचवणार असा प्रश्न आहे. इतक्या जर मूर्खपणाचा प्रचार होत असेल. आता त्याच्यामध्ये गांधींचं एक आणखीन दुसरं होतं की माणसाचे उपजत गुण कोणते. प्रत्येक प्राण्याचे उपजत गुण आहे, सापाचे, बेडकाचे, पालीचे, वाघाचे. तर माणसाचे कोणते, तर माणसाच्या उपजत गुण कोणते असावे निसर्गाने दिलेले. तर त्यांचं म्हणणं त्याचं दर्शन मातेमध्ये होतं. महिलांमध्ये ते गुण असतात, सहनशीलता, आपल्या लेकराच्या अंगावर पांघरून घालून स्वतः थंडीत कुडकुडत राहणं, जेवण कमी असेल तर लेकराला खाऊ घालणं आणि आपण उपाशी राहणं. तर हे मूळचे मातृत्वगण हे माणूस गुण आहेत. आणि पुरुष जे सांगतो स्पर्धा, याला किल करील, त्याला संपवील, त्याची तंगडी मोडील, याव त्याव, हे जे आहेत ना हे सर्व त्याच्या शिकारी जीवनाच्या मधून आलेले कृत्रिम गुण आहेत. म्हणून गांधीजींचा सगळा प्रवास प्रथम ब्रह्मचर्य शपथ घेतली, ते पाळलं. ब्रह्मचर्य पाळलं की नाही त्यांनी याबद्दल अजून हे बोलत नाही, पण ते आता कस्तुरबांकडनंच पुरावा घ्यायला पाहिजे होता. पण कस्तुरबाकडे यांची नात मनू, आणि कस्तुरबाने तिला मुलगी मानून सगळं तिचं वेणी फणी अंघोळ पांघोळ लहानपणापासून. आणि कस्तुरबा गेल्या तर गांधी म्हणाले ही संधी मला मातृत्व गुण प्रकट करण्याची. आणि मातृत्व गुणी गांधी ह्या मुलीची सगळी सेवा करतो. आमच्याकडं म्हणजे फार कुठं बाहेर जायची गरज नाही. गांधी भवन मध्येच पुण्याच्या हे पुस्तक उपलब्ध आहे, मनूचं स्वतः, गांधी माझी आई. आणि तिच्या खांद्यावर हात ठेवला तर तो शीलभ्रष्ट झाला आणि हे झालं. हे यांच्या मनातलं आहे, हे काय करतील तसं त्यांना वाटतं गांधींनी केलं. पण गांधींची यांची बरोबरच होत नाही. गांधीजी आंतरिक सतत आत्मपरीक्षण करत उत्क्रांत होतो आणि त्यांना मातृत्व गुण पुरुषात आणले तर तो महात्मा होतो असं वाटतं. आणि स्त्रीने जर पुरुषाचे गुण घेतले, स्पर्धा अमुक तमुक, तर त्या पुरुषापेक्षा बदमाश होतात असं दिसतं. तर आपल्याला आजूबाजूला पाहताना ते दिसतं. आणि तो डान्स वगैरे दाखवणं तर ही त्यांच्या किती ते गांधींना मोठा शत्रू मानतात. आजही गांधीला मारूनही गांधी मेला नाही आणि तो भूतासारखा त्यांच्या मानगोटीवर बसला. हिंदुत्वाच्या मानगोटीवर बसलेले गांधी असं मला चित्र दिसतं. आणि म्हणून मग तो आफ्रिकेमधला कोण एक डान्स करणारा गांधींचा वेश घालून डान्स करतो आणि तो आपल्याला दाखवून हे मुलं खरं मानत असतील तर चिंता ह्या मुलांच्या एकूण बुद्धीची करायला पाहिजे. कीव येते त्यांच्या बुद्धीची. तुम्ही आत्ता महात्मा या शब्दाचं वर्णन केलं तर मला हा प्रश्न विचारायचा आहे की राष्ट्रपिता गांधींना आपण महात्मा गांधी म्हणून ओळखतो, तर महात्मा ही पदवी त्यांना ब्रिटिशांनी दिली
असाही एक आरोप आहे आणि अशी एक अफवा आहे. तर नेमकं यामागचं सत्य काय? ही अफवा आमच्या काळात नव्हती, आत्ताच हिंदुत्ववाद्यांनी काढले. कारण हिंदुत्ववाद्यांचा कारखाना काय निर्माण करेल तिथं बसून ते ठरवतात. तर जेव्हा हे कागदपत्र उघड झाली, इंग्लंडमध्ये 50 वर्षांनी गुप्त कागदपत्र ओपन होतात, तिथल्या लायब्ररी ठेवली जातात, कोणी पाहू शकतं. तर इंग्रज हे सावरकरांची सजा कमी करून त्यांना रत्नागिरीला ठेवल्यापासून कलेक्टर इतका पगार सावरकरांना देत होता. त्याच्यात त्यांनी कलेक्टरला म्हणले मला ही पुरत नाहीत ही रक्कम. तर कलेक्टर म्हणला माझ्या पगारापेक्षा तुम्हाला जास्त देता येणार नाही, म्हणून तुमचं पत्र मला वर पाठवता येणार नाही. हे झाल्यापासून ही अफवा त्यांनी फॅब्रिकेट केली आहे. हे केली की इंग्रजांनी गांधीवर काहीतरी उपकार केले आणि महात्मा हे इंग्रजांनी दिले पदवी, भारतीयांपैकी कोणी दिलेलं नाही, हे त्यांना दाखवायचं आहे. पण खरं असं आहे की चंपारणला त्याने जो संघर्ष केला आणि तो ज्या पद्धतीनं करून यशस्वी केला, त्यामुळं सगळं जग थक्क झालं आणि भारतीय विचारवंत थक्क झाले. कारण त्यांच्या आत्तापर्यंत विचाराच्या कक्षेमध्येच हा प्रश्न सत्याग्रह नव्हता. आणि म्हणून रवींद्रनाथ टागोर जे गांधींच्यापेक्षा सिनियर होते, त्यांनी त्यांना महात्मा म्हणलं, त्यांनी दिली पदवी. पण हिंदुत्वाने असं दाखवायचं आहे की गांधींचं महात्मापण हे परदेशी लोकांचं आहे आणि विशेषतः जे आपल्यावर सत्ता गाजवत होते ते आहे. याच्यात त्यांचे 2 गिल्ट निघतात बाहेर. एक तर तेच इंग्रजांचे हस्तक होते. स्वातंत्र्य लढ्यामध्ये लपलेल्या लोकांना दाखवून द्यायचे त्याचा पत्ता, भूमिगत लोकांना 42च्या आंदोलनात. RSS ही संघटनाच मुळामध्ये ब्रिटिशांच्या सांगण्यावरून निघालेली आहे आणि त्यांच्या ज्या आज्ञा होत्या, ते सैन्य तयार करायचं स्वयंसेवकाचं त्या सगळ्या मिलिटरी मॅन्युअल, ब्रिटिश मिलिटरी मॅन्युअल त्याच्याप्रमाणे होता, म्हणजे अटेन्शन वगैरे. शेवटी इंग्रजांनी IB म्हणजे इंडियन इंटेलिजन्स ब्युरोला सांगितलं आपले लोक आहेत पण इतकं उघड करतात का, इंग्रजीच आज्ञा. आणि संबंध रचना जी RSSची आहे ती ब्रिटिश आर्मीवर आहे. कुठल्याही संघटनेमध्ये आता इतक्या संघटना आहेत भारतात, पण भांडार प्रमुख ही जागा नाही. ती आहे ब्रिटिशांची क्वार्टर मास्टर जनरल, आणि तीच होती. क्वार्टर मास्टर जनरल म्हणजे काय, तो सैन्याचा गणवेश, सैन्याच्या बंदुका, सैन्याचे बेल्ट, सैन्याची टोपी, त्यांचे बूट यांचा सप्लाय करणं, त्यांचं सगळं कंट्रोल ठेवणं हे काम करतो. तर त्यांच्याकडे आजही भांडार प्रमुख आहे, पुण्यामध्ये भांडार प्रमुख आहे आणि त्यांचं भांडार याच्यात नारायण पेठेमध्ये आहे, शनिवार पेठेत, साधना कार्यालयाच्या जवळच आहे, मोतीबागेत. तर भांडार प्रमुख हे सुद्धा म्हणजे पूर्णतः हे ब्रिटिशमय होते. आणि एक त्यातली गंमत सांगायची परवानगी असेल तर सांगतो. बाबा आमटे त्या काळामध्ये पैलवान होते आणि बाबा आमटेंचा कॉन्टेम्पररी म्हणजे समकालीन होते गोळवलकर गुरुजी. गोळवलकर गुरुजी झोलॉजीत BSc करत होते, पण तो फार शिष्ट आहे, कोणाशी बोलत नाही वगैरे, असं जे पोरांमध्ये असं फार घासू आहे, फार अभ्यास करतो, असं त्याचे विषय. आणि त्याची ही सेमी लष्करी अशी संघटना. तर लष्करामध्ये असं असतं की लष्करात कॅम्प असताना कायम शत्रू आपल्याला हल्ला करेल यानं कॅम्पच्या भोवती सेंट्रीज म्हणजे रक्षक असतात आणि ते रात्रभर पहारा देतात 2-2 तास. असे अनेक सिनेमात दिसते, इकडून तिकडं हा जातो, तो तिकडून इकडे जातो आणि जागते रो वगैरे म्हणतो. आणि तो त्याला कोणीही परका दिसला, परका आवाज आला तर तो लगेच बंदूक धरतो त्याच्यावर आणि म्हणतो परवलीचा शब्द आणि मित्र आहेस का शत्रू आहे. तर आता हे पुढे मराठीत झालं म्हणजे उगाचच नागपूरला वेळा घालायचे. 13, 14, 10 वर्षाची मुलं सायकलीवर आणि जाणाऱ्याला हटकायची आणि काका सांगा तुम्ही शत्रू की मित्र. ते त्याच्या तोंडावरून हात फिरवायचे, बाळा मी तुझा कसं शत्रू असेल असं म्हणायचे. तर मग याचा कंटाळा आला नागपूरकर. बाबा आमटे होते पैलवान. ते आपले 2-4 पैलवान घेऊन ते नागपूरला त्यावेळेला झाडी पण खूप होती, तर झाडीमध्ये लपून राहिली. हे आली मुलं आपापसात गप्पा मारत, त्यांचं लक्षच जाईना. मग याने झाडं हलवली गदा तरी लक्ष जाईना. पुढे गेल्यावर एक मुलगा म्हणाला त्यांना, लहाना, तिथं काहीतरी आवाज होता,
कदाचित शत्रू असेल. आपण ते पाहायला राहिलो ना, आपण इतरांचं विचारत बसलो, शत्रू की मित्र, इथे विचारायचंच राहिलं. मग परत फिरले आणि मोठ्याने त्यांनी विचारलं, कोण आहे तिथे, शत्रू की मित्र? तर बाबा म्हणजे पहिलवान जीव तळून असं ओरडले, अर्थातच तुमचे शत्रू. आणि असं म्हणल्यावर काय झालं, मग हे म्हणले मग आम्ही पळून जातो. ते पळून गेले. म्हणजे ब्रिटिश आर्मीचं ते नाही घेतलं, त्यांच्याबरोबर लढाई करायची. आणि मग तो लहान मुलगा परत त्यांना सांगत बसला, बघा मी सांगितलं की नाही, म्हणून वाचलो आपण, नाही तर खाल्ला असता मार. हा एक किस्सा खरा घडलेला.